कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते गांधीनगर या परिसरामध्ये जवळपास 158 एकर जमिनीवर हा जो महानगरपालिकेची जी अतिक्रमण कारवाई ती चालू आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत जर बघायला गेलं तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जी महानगरपालिकेनं जी अतिक्रमण कारवाई केलेली आहे, जवळपास एक महानगरपालिकेच्या हद्दीतील बांधकामावर जो हातोडा आहे तो पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। या भागातली जी निवासी अतिक्रमण हटवली जाणार आहेत आणि त्याचबरोबर महानगरपालिकेनं रात्रीपासूनच एकंदरीत जर बघायला गेलं तर ही जी तयारी आहे ती तयारी मोठ्या प्रमाणात आपल्याला करताना पाहायला मिळतात। इथं मोठ्या प्रमाणात जर एकंदरीत बघायला गेलं तर इथं हा जेसीबी असेल, बुलडोजर असेल किंवा बाकीचे जे काही अतिक्रमणासाठी जे काही लागणारी पथकं आहेत ती इथं मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आली आहे आणि मोठ्या प्रमाणात इथं जी गर्दी आहे ती गर्दी आपल्याला एकत्रित झाल्याचं पाहायला मिळतंय। आता जर आपल्याला बघायला गेलं तर बऱ्यापैकी जे नागरिक आहेत हे इथं आलेले आणि इथं मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळतात। इथं काही महिला देखील आहेत। यांच्या एकंदरीत नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत हे आपण जाणून घेऊयात। काय नेमकं मोठ्या प्रमाणात ही अतिक्रमण जी कारवाई आहे ती मोठ्या प्रमाणात केलेली गेली आहे, काय नेमकं सांगाल? आमच्या आता पिढ्यानपिढ पाच पिढ्या गेल्या। आमच्या जागा आहे, वैयक्तिक जागा आहे, सरकारी जागा नाही। आमची सुविधा कुठली नाही इथं। आम्ही सल्ला करून घेतला, आमचं रान होतं, मग आमचं रान असल्यामुळे आम्ही घर बांधलं पासून आम्ही फाळा भरतोय। आमच्या सगळ्या इथं पिढे गेलेले आहेत आणि आम्ही इथं सोडून जाणार नाही। 2018 नंतरची बांधकामं ठेवल्यात तशी साहेब आणि जुनी 1999 सालची आहेत ती जुनी ठेवलेलं बांधकाम, नवीन बांधकाम पाडापाडी चालू आहे आणि जुनी बांधकाम आहे तशी ठेवलेले आहे। आमचं घर 3 वेळा गेलेलं आहे हायवे मध्ये, हे 3ऱ्या वेळा घर गेलेत, आमची इथे विहीर गेली, सगळं रोड बदली गेले आमचं। आम्ही तर काय करायचं खरं, आम्हाला हे जमणार नाही। महागाईच्या वेळेला आम्हाला पैसे पण दिले थोडे, आम्ही कसं करणार? आमच्या पोरांचं आम्ही कसं बघणार? मग घर घेणार, शिक्षण बघणार आम्ही। 80 लोकांचं कुटुंब आहे इथं, आम्ही 1945 पासून इथं राहतोय। आम्हाला पर्यायी जागा द्यावी आणि तुम्ही पाडावा आमचं, याच्या पर्यायी जागा आम्हाला द्या आणि तुम्ही हे करा, नाही तर रेग्युलर करून घ्यावा। आम्हाला काही अडचण नाही, महापालिकेत रेग्युलर करून घ्या। आमचं शेवट आहे, आमची जिंदगी नाही आता, आम्हाला प्रॉपर्टी नाही आहे। आम्हाला इथं काढलं तर काढलं तर आम्ही झाले 2 माणसं आमची अटकने मेली। आम्ही आता शेवट आहे, आता आम्ही पण अटकने मरणार आहे। तिला पण अटॅक आहे, सगळं सब बिमारी आहे तिला पण, सगळे 4-5 बिमार आहेत त्या नसणे, मग त्याने काय करणार ते? आमचं काही हे नाही आहे। सगळ्या महानगरपालिका अधिकाऱ्यांनी यावं आणि आम्हाला इथं सगळे उभा राहतो आम्ही मारून टाकावं आणि तुम्ही जागा घेऊन टाका, काय अडचण नाही। ज्याने एका दिवसात महिन्या 15 दिवसात बांधल्या त्यांची काय करोना वाट लावणार असं तुम्ही, आणि दुसरे जे क्लिअर असून प्रॉपर्टी क्लिअर असून तुम्ही या नगरपालिकेचे नावं नाही, कशाच्या आधार अतिक्रमण हे करता तुम्ही? तुम्ही घेऊन तर द्या, त्या हे तर करा। नगरपालिकेनं आपल्या नावावर 7-12 करून घ्यावा आणि त्यांचं काय असेल ते शेतकऱ्यांना पैसे द्यावेत। महानगरपालिकेने याच्या अगोदर नोटीसा वगैरे दिल्या तिथे, पण बिद्री मॅडम होत्या का त्या टायमाला, बिद्री मॅडम त्या टायमाला पाडा आले 14ला, त्यापासून बंद स्थगित दिली तिने, परत कारवाई करायला आली ती। तुमच्या ठिकाणी फळा भरायला तयार आहे, तुम्ही भरून घ्या ना आमच्याकडे। 1945 पासून आम्ही राहतो इथं। तुमचं महापालिकेच्या जागेवर नाव आहे काय? महापालिकेच्या जागेवर नाव असलं तुम्ही पाडा की आम्ही आता हे करतो ना। सुविधा काय? सुविधा एक लाईट आहे पण झाडू मारणार कोण नाही इथं। बाहेर येऊन राहणार नाही, आम्ही शेतीमध्ये घर बांधायला। तुम्ही नेमकं आम्ही इथे या इमारतीमध्ये राहतो। आमची इमारत पूर्वीपासूनची आहे इथे, 2000 सालापासून इथे त्याच्या अगोदर नाही, 57 सालापासून आम्ही इथे रस्त्याला आहे, मूळ आहे आम्ही इथं। जसं आता आपण पाहिलं की जे नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकीकडे महानगरपालिकेकडून 158 एकर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जी कारवाई केली आपल्याला पाहायला मिळते, मात्र हे जे स्थानिक नागरिक आहेत जे 1957-58 सालापासून जे इथं स्थित आहेत, मात्र त्यांच्यावर ही कुठे ना कुठेतरी कारवाई आक्षेपार्ह यांनी एक मोठ्या प्रमाणाचा जो आरोप आहेत ते मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेवर केलेले आपल्याला पाहायला मिळतात। मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर।